अगदी झटपट होणारी आणि कुठली पूर्वतयारी न करता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी अगदी टेस्टी अशी डाळ खिचडी कशी बनवायची ते आज आपण इथं बघणार आहोत. त्यासाठी मी इथं 1 वाटी बासमती तांदूळ घेतले. बासमती तुकडा आहे. इथं पाव वाटी मी मसूर डाळ घेतली, पाव वाटी मूग डाळ घेतली. तर ते तिन्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्याने. 8 ते 10 लसणाची पाकळ्या, कोथिंबीर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपण व्यवस्थित असं बारीक चिरून घेऊया. सगळे पदार्थ आपण चिरून घेतलेले तोपर्यंत इथे मी थोडेसे वाटाणे सुद्धा वापरते, त्याने एक छान चव वाढते. तर मी इथे 2 चमचे तेल घेतले, त्यात 1 चमचा तूप घातले. तुपाने एक छान असा सुगंध येतो त्या डाळ खिचडीवर, त्यामुळे मी त्या तुपाचा वापर केलेला. तर त्यात मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकते. तर दोन्ही तडतडल्यानंतर लसूण टाकून घेतलाय. त्यात लगेच आपण मिरची पण टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतवून घेऊया. मिरची परतून झाली की लगेच टोमॅटो टाकून आपण व्यवस्थित थोडासा मऊसर शिजवून घेऊया. वाटाणा सुद्धा आपण त्यातच लगेच परतवून घेणार आहोत. अगदी 2 मिनिटं परतून झालं की आपण लगेच त्यात हळद टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. धुवून ठेवलेले डाळ तांदूळ सुद्धा टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं 2 मिनिटं तेलावरती आपण परतवून घेऊया. त्याने एक छान चव येते आणि मस्त अशी शिजते. अगदी 2 मिनिटं परतवून घेतलंय. तर आता मी त्याचं 1 वाटी तांदळासाठी जवळजवळ त्याचे 4 पट म्हणजे 4 वाट्या पाणी वापरते इथं. म्हणजे व्यवस्थित शिजली जाते डाळ खिचडी. एकदम मिक्स करून घेऊया. तर त्यात थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. 2 मिनिटं झाकण करून उकळी घेतली आहे. त्यानंतर आपण ते कुकर लावून घेऊन 3 शिट्ट्या करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी 3 शिट्ट्यात अगदी मऊसूत अशी डाळ खिचडी शिजली गेलेली आहे. आणि अगदी आपण ती गरमागरम अशी काढून घेऊया डिशमध्ये. तुम्ही बघू शकता तिचे टेक्स्चर सुद्धा खूप छान आलंय. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आपण. ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. अगदी अप्रतिम अशी लागणारी डाळ खिचडी आहे. त्यासोबत लोणच्या सोबत किंवा तुम्ही तशी खाल्ली तरी खूप छान लागते. तर मी इथं डाळ खिचडी काढून घेतली. मी थोडंसं इथं लोणचं घेतलंय आणि वरून तुपाची धार. अगदी छान असं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. मनोज किचनला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी फ्री आहे, माझ्यासाठी व्हॅल्युएबल असेल.